पण यावेळेस जरी कुलकर्णी सर भेटले नसले तरी उद्या तुमची मिटिंग आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने जो DPR जो दाखल करायचा तो दाखल केल्याच्या नंतरच जे प्रधान आवास योजना आहे ती तयार झाली. मग पालिकेचं कुठं काही चुकलंय का, काय वाटतंय तुम्हाला? 100% पालिकेचे अधिकारी गोत्यात येत, पालिका गोत्यात येणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही एखादी बिल्डिंग बांधायला घेता प्रधानमंत्री आवास योजनेची, त्यावेळी तिचं सँक्शन असतं. बिल्डिंग सँक्शन शिवाय बांधता का? जागा ठीक म्हणजे जागा फिक्स होते, लेआउट फिक्स होतं, किती माळे बांधायचे की बरोबर ना, GR असतो. ह्या सगळ्या गोष्टीनुसार तुम्ही प्रोजेक्ट पुढे करायला सुरुवात करता. प्लिंथ वगैरे सगळं टाकतात बरं का. आणि त्याच्यानंतर 2 वर्षे 3 वर्षे काहीतरी कोर्ट कचेरीचं काम सांगतात आणि हे कारणाने थांबले त्या कारणाने असं करून ते पुढे गेलं आणि नंतर सांगतात आता किवड्यामध्ये तुम्हाला देऊ. मला सांगा, तुम्ही प्लॅन सँक्शन घेता एका जागेवर आणि ती बिल्डिंग दुसऱ्या जागेवर शिफ्ट करता, असं तर होऊ शकतं का? आता हे झालं एक. दुसरी गोष्ट, इकडं घर होतं 328 स्क्वेअर फूट, तिकडं झालंय 285. मग हवेत गेलं काय बाकीचे 50 फूट? बरोबर, तो प्रश्न आहे. इकडे 6,90,000ला घर होतं म्हणजे 7 लाखाच्या आत होतं, तिकडे 13.5 लाख प्लस GST, 14 लाखावर कसं जाऊ शकतं? काय 2 किलोमीटरमध्ये म्हणजे इकडं वाळू बिहारमधून म्हणजे UP मधून आली आणि तिकडच्या प्रोजेक्टला UK मधून आली, एवढं अंतर पडलं का? का इथं समजा तुम्ही राजस्थानमधून विटा आणल्या आणि त्या रशियामधून आणल्या, असा काय फरक पडतोय का? मग त्याची किंमत वाढली, तो पण प्रॉब्लेम आहे. आणि या लोकांना गेले 4-5 वर्षे प्रोजेक्ट थांबलेले, याचं भाडं सुद्धा दिलं पाहिजे. कारण हे लोक त्या आशेवरती आहेत की आमचं आज होईल उद्या होईल घर, त्यामुळे साईज 30 मिळाली पाहिजे, त्याच जागेवर मिळालं पाहिजे आणि जे काही किंमत आहे ती तेवढ्याच किमतीमध्ये घरं मिळाली पाहिजेत. अशा प्रकारचं 950 रहिवाशांचा हा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही तो तातडीनं प्रशासनाने सोडवा, याच्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न आहेत. एकीकडे भाजपचे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना घरं दिल्याचं सांगते, दुसरीकडे त्यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करते, तर दुसरीकडे अशा प्रकारचे प्रकार समोर येत आहेत. काय सांगाल एकंदरीत? कसं आहे, परवा आम्ही या संदर्भात या सर्व लोकांना घेऊन येणार, जिथे रावेतलाही साईट चालू होती म्हणजे चालू होणार होती पण ती त्यांनी केलेली नाही, ती केवळ शिफ्ट केली. त्याच जागेवरती या सर्व नागरिकांचं आम्ही मनोगत घेतलं होतं, त्यांचे भावना व्यक्त केल्या त्यांनी. आणि म्हणून मी तिथं म्हणलं की प्रधानमंत्री ऑपरेशन सिंदूर करतात, परंतु त्यांचे अधिकारी मात्र ऑपरेशन अपेक्षा भंगूर करतात. तर या सगळ्या लोकांची अपेक्षा आहेत की नाही? अपेक्षा आहेत की नाही? तर या सर्व नागरिकांच्या या अपेक्षा भंगूर झालं, त्या ऑपरेशन म्हणून आम्ही या अपेक्षा ज्या भंगूर झाल्यात याच्यासाठी ऑपरेशन अपेक्षा भंगूर असं त्या व्हिडिओला नाव दिलं. प्रधानमंत्र्यांनी जे अनुदान दिले ना, पहिलं ते 2.5 लाख रुपये या लोकांना मिळावे, म्हणजे जे आता त्यांना घर जे 7 लाखात घ्यायचंय त्यातले हे 2.5 लाख मायनस होऊ देत आणि लेखले 5 लाख रुपये राहतील, ते ह्या गरिबांना परवडतील, म्हणजे 5 लाखातच यांना घर मिळावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आमची मागणी मान्य करणार नाही, असं होऊच देणार नाही. कायद्याच्या कसाऱ्यात असे घेऊ, जर असं काय जर झाले तर जर यांना त्याच किमतीत त्याच साईजची घरं मिळाली नाहीत तर या सर्व अधिकाऱ्यांवरती मी 420च्या फ्रॉडच्या केसेस सुद्धा लावेल. कारण तुम्ही मान्यता रावेतमध्ये घेतली, ती बिल्डिंग तुम्हाला केवढ्या शिफ्ट करण्या अगोदर या सगळ्या लोकांची परवानगी घेणं आवश्यक आहे, ते घेतलेली नाही. आणि तुम्हाला हे माहिती आहे की मी जे बोलतो ते करतो. कायद्याच्या कसोटीत या सगळ्यांना मी कोर्टासमोर उभं केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून यांनी म्हणजे अजून एक चौथा प्रॉब्लेम केलेला आहे. इकडे 934 लाभार्थी होते, तिकडे 755. मग हे 250 ते कुठे गेले? 200 घरं कमी आहे. म्हणजे या गरिबांना जागेत पण मारले, म्हणजे जागा बदलून तिथं पण त्यांचं नुकसान केलंय, घराची साईज पण छोटी केली आहे, रेट पण डबल केल्यात आणि लाभार्थींची संख्या सुद्धा कमी केली आहे. फॅसिलिटीज बी नाही सांगितलं. आणि फॅसिलिटी त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करू.